नमस्कार, मी संजय विरे. कारा न्यूजच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या या प्रमुख बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज विधान भवनावर 6 मोर्चे त्यांनी धडक दिली आणि जोरदार आंदोलन पण केलेत. सादर आहे आमच्या प्रतिनिधी संपदा गौरकर यांनी यशवंत स्टेडियम या परिसरामधून 6 आंदोलनकारी संघटनांना भेटी दिली आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेतलेलं आहे आमच्या संवाददाता संपदा गौरकर यांनी. नमस्कार प्रेक्षकांनो, कारा न्यूजची टीम यावेळेला यशवंत स्टेडियम इथे आहे, ज्या ठिकाणी बेमुदत धरणे आणि जागर आंदोलन करण्यात येत आहे आणि कार्यकर्त्यांचे काय प्रमुख मागण्या आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मी नामा बंजारा, अखिल भारतीय तांडा सुधार समिती या संघटनेचा महासचिव आहे. अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज, ज्ञानेश्वर रक्षक, संदीपपाल महाराज, प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर प्रकाश राठोड, सर्जनादित्य मनोहर, जावेद पाशा, मनोहर नाईक आणि तांडा सुधार समितीच्या संपूर्ण टीमने हे जागर आंदोलन, शासन झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी जागर आंदोलन आणि धरणे आंदोलनाचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे विमुक्त जाती आणि बंजारा समाज मागण्या करीत आहेत. मुंबईला आंदोलन झालं, औरंगाबादला पांढरे वादळ झालं, नागपूरला गोरसेनेचा मोर्चा झाला, औरंगाबादला परत महिलांचा मोर्चा झाला. या अधिवेशनामध्ये विविध धरणे आंदोलनं झालीत, परंतु महाराष्ट्र शासन आमच्या मागण्या समजूनच घ्यायला तयार नाहीत. कारण आमच्या मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, आमच्या जीवन मरणाशी संबंधित अशा मागण्या आहेत. कारण ज्या संविधानाने आम्हाला आरक्षण दिलं ते विमुक्त जाती असंवर्गातलं आरक्षण दिलेलं आहे. हे विमुक्त जाती असंवर्गातल्या आरक्षणाचा लाभ उच्चवर्णीयांना व्हावा म्हणून 2017मध्ये फडणवीस सरकारने रक्त नाते गटाचा एक शासन आदेश पारित केला आणि त्यामुळं उच्चवर्णीय समाज विमुक्त जाती या प्रवर्गामध्ये राजपूत भामटा या नावाखाली समाविष्ट झाला. राजपूत भामटा या जातीची जवळपास 20 ते 25 हजार लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये असताना 2.5 लाख ते 3 लाख जात वैधता प्रमाणपत्र वाटले गेलेत. त्यामुळे विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांना कुठेही संधी मिळत नाही आहे, त्यांना नाकारण्यात आलेलं आहे, कारण बोगस लोकच त्या ठिकाणी लागत आहेत. ही आमची पहिली मागणी आहे. त्यामुळे त्यासाठी SITचं गठन करण्यात यावं. दुसरं, राज्य मागासवर्गीय आयोगाने 2दा महाराष्ट्र सरकारला शिफारस केली की विमुक्त जाती भटक्या जमातीचा नॉन क्रिमिलेअर म्हणजे क्रिमिलेअरची अट त्यांना लागू करण्यात येऊ नये, ते रद्द करण्यात यावी. पण महाराष्ट्र शासन मागील अनेक वर्षापासून त्याकडे दखल द्यायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये सत्यपाल महाराजांसारखे प्रबोधनकार अजूनपर्यंत जन्माला आलंच नाही. जवळपास सत्यपाल महाराजांनी 150 शिष्यांची टीम तयार करून अंधश्रद्धा, रूढी परंपरा, वाईट रूढी परंपरा, दारूचे व्यसन या विरुद्ध महाराष्ट्रभर देशभर ते प्रबोधन करीत असतात. त्यांना महाराष्ट्रभूषण हा पुरस्कार देण्यात यावा, ही आमची मागणी आहे. 2013मध्ये महाराष्ट्र सरकारने नागपूरमध्ये वसंतरावजी नाईक ऑडिटोरियम स्थापन करण्याची घोषणा केली होती, ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही, ती पूर्ण करावी. गवली येथे वसंतरावजी नाईक यांचं स्मारक यांच्या प्रेरणाभूमी निर्माण करण्यात यावी. रामसिंगजी बानावत आमच्या समाजाचे नेते होते, ज्यांनी 11 देशाचा प्रवास केला, आंतरराष्ट्रीय संमेलनं आयोजित केलीत. या माणसाच्या नावानं साधं एक त्यांच्या मूळ गावी स्मारकसुद्धा नाही आहे. त्यामुळे त्या स्मारकाची निर्मिती करण्यात यावी. नागपूर जिल्ह्यामध्ये मांडवा नावाचं गाव आहे, भिवापूर तालुक्यामध्ये. तिथे या जिल्ह्याचे जे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत फडणवीस साहेब, यांच्या पोलिसांकडून मद्यधुंद पोलिसांनी निरपराध महिलांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याच विरोधात गुन्हा दाखल केला. आम्ही वारंवार त्या पोलीस अधिकाऱ्यापासून तर ग्रामीण पोलीस अधीक्षकांपर्यंत विनवणी केली, अर्ज दिले, निवेदनं दिली, शासनाला दिली, पण तरीही जे पोलीस अधिकाऱ्यांवर आमचा आरोप आहेत की हे गुन्हेगार आहेत, त्यांनाच तपास अधिकारी म्हणून नेमल्या जातं. आता तपास अधिकारी स्वतःच्याच लोकांना कसं न्याय देतील, आम्हाला कसं न्याय देतील? त्यामुळं यवतमाळ जिल्ह्यात आहे किंवा वाशिम जिल्ह्यामध्ये आहे, ज्या जमिनी आमचे लोक मागच्या 25-30 वर्षापासून वैती करीत आहेत, त्या शासकीय जमिनीवरून त्यांना हकलून लावण्यात येत आहे. त्या जमिनीचे पट्टे त्यांच्या नावाने करण्यात यावेत, अशा मागण्यांसाठी आम्ही इथे जागर आंदोलन केलेलं आहे. आतापर्यंत इथे कीर्तन सुरू होते.
सत्यपाल महाराजांचं कीर्तन सुरू, पंकजपाल महाराजांचं कीर्तन सुरू होतं, ज्ञानेश्वर रक्षकांचं कीर्तन सुरू होतं, संदीपपाल महाराजांचं कीर्तन सुरू होतं. इथे वेगवेगळ्या संघटनेचे आमचे पदाधिकारी बसले आहेत, आमचे नायक बसले आहेत नागपूर नगरीचे. एवढे सगळं होऊनही शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून दिवसा ढवळ्या या शासनाला कीर्तनाच्या माध्यमातून जागे करावं यासाठी हे आंदोलन आम्ही आयोजित केलं होतं. सत्यपाल महाराजांनी पुरा महाराष्ट्रभर जवळपास 150 ते 200 प्रबोधनकार मंडळी तयार केलेली आहे. आमची एक प्रबोधनाची चळवळ म्हणून एक प्रबोधनकार दररोज संध्याकाळी ग्रामीण भागामध्ये जाऊन 5-5, 10-10 हजार लोकांना प्रबोधन करत असतो. येणाऱ्या काळातनी जर ज्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी आम्ही ही मागणी करत आहे, सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण देणं हे काही फारशी तेवढी महत्त्वाची नाही आहे, परंतु तुम्हाला जर त्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा जर सन्मान वाढवायचा असेल तर तुम्ही सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण दिलाच पाहिजेत. अगर सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण दिला गेला नाही तर येणाऱ्या काळात आम्ही सुद्धा तुमच्या विरोधात प्रबोधन करण्यास आता तयार आहोत. कारण ज्या प्रबोधनकारांनी गेल्या 60 वर्षापासून प्रबोधनाची चळवळ चालू आहे, प्रबोधन चालू आहे, त्यांच्या चळवळीच्या प्रबोधनाच्या माध्यमातून हजारो चळवळींना खतपाणी घालण्याचं काम आहे. फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, सेवालाल महाराजचे विचार ग्रामीण भागामध्ये पोहोचतात. संविधानाचा जागरसुद्धा त्याच्यामध्ये राहतो आणि चालू परिस्थितीवर तो माणूस प्रबोधन करतो. जसा बोलतो त्याच पद्धतीनं वागतो, पहिले वागतो त्याच्यानंतर बोलतो. अशा लोकांना तुम्ही महाराष्ट्र भूषण देत नाही, पुरस्कार देत नाही, मग देता कोणाले? एशीतल्या गाडीत बसवलेल्या माणसांना महाराष्ट्र भूषण देता का? तुम्ही ठरवलेलं आहे की आमचा महाराष्ट्र भूषण हे फक्त मोजके लोकांसाठी आहे, 4 चौकटीत राहणाऱ्या लोकांसाठी आहे, बहुजन प्रबोधन काळासाठी, बहुजन लोकांसाठी महाराष्ट्र भूषण आम्ही देणार नाही. एक तर असं जाहीर करा, नाहीतर मग सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार यावर्षी द्या. कारण आहे त्या माणसांनी अख्खा आयुष्य कोण्याही पैशाची लालसा न करता दिलेल्या फुटकट तुटक्या मानधनावर आज बी औरात प्रबोधन चालू आहे. त्याची शेवटची इच्छा आहे की माझा देह हा कीर्तनात जर गेला तर त्यांचा अंत्यविधी करू नका, तर मेडिकल कॉलेजला द्या. स्वतःची पत्नी गेली तेही मेडिकल कॉलेजला दिलं, आई गेली तेही मेडिकल कॉलेजला दिलं, वडील गेले तर नेत्रदान केलं. त्याच्या परिवारातले आमच्या अर्ध्या प्रबोधनकाराचे लोकांचे देहदान झालेलं आहे. म्हणून अशा लोकांना प्रबोधनकार महाराष्ट्र भूषण प्रबोधन पुरस्कार देणं फार अत्यंत आवश्यकता आहे. नाही तर येणाऱ्या काळात बाबासाहेबांनी आमच्या इकडे एक शस्त्र दिलेलं आहे, तो म्हणजे आम्ही खुर्चीवर बसवू शकतो आणि आम्ही जर 150 गाड्या एखाद्या सर्कलात फरलो तर त्या आमदाराचे डिपॉझिटसुद्धा जप्त करू शकतो. हे मात्र आम्ही प्रबोधनकाराच्या तर्फे आव्हान करतो. म्हणून विनंती आहे शासनाला द्या, नाहीतर पुढचे आमचे आव्हान तुम्ही स्वीकारा. जय संविधान, जय फुले शाहू आंबेडकर, सेवालाल महाराज. यशवंत स्टेडियममधून कॅमेरा पर्सन विलाससह संपदा गौरकर, कारा न्यूज नागपूर. नमस्कार प्रेक्षकांनो, कारा न्यूजची टीम यावेळेला यशवंत स्टेडियम या ठिकाणी आहे, जिथे पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य साखळी उपोषणतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. तर आपण आंदोलनकाऱ्यांशी बातचीत करूया आणि त्यांच्या मागण्या काय आहे आपण त्यांना विचारूया. मी दीपक पालीवाला, अध्यक्ष पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे की सध्या पोलीस पाटील 24 तास काम करतो आहे ग्रामीण भागामध्ये. हा सरकारच्या शेवटला एक काम करणारा कार्यकर्ता आहे गाव पातळीवरचा, पण 24 तास काम करून त्याला फक्त 6,500 रुपये मानधन मिळतं, म्हणजे 217 रुपये. आणि त्यांच्या शेतात काम करणाऱ्या कारागिराला, मजदूराला 500 रुपये रोजी मिळते आणि 24 तास याला काम करावं लागतं. अपुऱ्या मानधनामध्ये तो आपलं कुटुंब कसं चालू शकतं? त्यामुळे आमची मागणी आहे की कमीत कमी पोलीस पाटलांना 20,000 रुपये प्रतिमाह मानधन मिळायला पाहिजे आणि मानधन रेग्युलर मिळायला पाहिजे. 1967चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून त्याला काटेकोरपणे पालन व्हायला पाहिजे. म्हणून तिसरा आहे की पोलीस पाटील कल्याण निधीची स्थापना करण्यात यावी आणि 500 रुपये सरकारने आणि 500 रुपये पोलीस पाटलांचे कटावे. आणि जो विमा आहे, आरोग्य विमा आहे, जीवन विमा आहे, हे सरकारने आपल्या पैशांनी काढायचं, त्याच्यामुळे त्यांना सुरक्षितता मिळेल. तिसरं असं आहे की शेवटी जेव्हा पोलीस पाटील 60 वर्ष काम करून जेव्हा घरी जातो तर त्याला सेवानिवृत्ती वेतन मिळायला पाहिजे. एकही पैसा त्याला शेवटच्या वेळेला मिळत नाही आणि त्यांना दुसऱ्यांच्या समोर हात पसरावा लागतं. ह्या सोबत अनेक मागण्या आमच्या आहेत. आणि तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तुम्ही काय करा? आम्ही तीव्र आंदोलन करू ह्याच्यानंतर नागपूरला. आताच आम्ही मागच्या वेळेला बी आम्ही मोर्चा काढला होता
21 डिसेंबर 2022ला आमचे 15 ते 17,000 पोलीस पाटील त्या मोर्चामध्ये सहभागी होते. महाराष्ट्रामध्ये एकूण 38,750 पोलीस पाटील आहेत. आम्ही इथे मोठं आंदोलन उभं करू. जसं तुम्ही बघू शकता इथे खूप मोठ्या आवाजाने आंदोलन सुरू आहे आणि त्यांचे मागण्याही ते आपल्या समोर ठेवत आहे. यशवंत स्टेडियममधून कॅमेरा पर्सन विलाससह संपदा गावकर, कारा न्यूज, नागपूर. कामगार एकजुटीचा एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग. एसटी कर्मचाऱ्यांना 7वा. नमस्कार, मी सच्चिदानंद पुरी, वाहक कळमागार, धाराशिव डिव्हिजन. आणि या ठिकाणी माझ्यासोबत आलेले आहेत भंडारा विभागातून, नागपूर विभागातून कर्मचारी या ठिकाणी पाठिंब्यासाठी आलेलो आहोत. महाराष्ट्रातील तमाम जनतेला आणि एस टी कर्मचाऱ्यांना 2021-22 मध्ये 6 महिने झालेला संप सर्वश्रुत आहे. त्या संपामध्ये विशेष अधिवेशन भरून सर्वच पक्षीय आमदारांच्या बैठकीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना येईल त्या 3 महिन्यामध्ये 7वा वेतन आयोग लागू करू आणि 18 पैकी 16 मागण्या प्रलंबित ज्या आहेत त्या सुद्धा तात्काळ लागू करू असं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं होतं, लेखी स्वरूपात दिलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी कुठल्या तरी पक्षाला किंवा कुठल्या तरी विरोधकांना किंवा राजकारण्यांना म्हणण्यापेक्षा सर्व पक्षीय आमदारांनी आमच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घातलेली आहे आणि त्यांनी दिलेल्या वचनापासून ते परावृत्त होत आहेत. त्याचमुळं परत एकदा एस टी कर्मचारी हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आमची प्रमुख मागणी आहे एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा, सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी गठीत करून 7वा वेतन आयोग लागू करा आणि जे खाजगीकरण एस टी कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर गदा जे आणत आहे ते खाजगीकरण थांबून एस टीचं राज्य शासनात विलीनीकरण करावं या ठिकाणी आम्ही आंदोलनासाठी उपस्थित राहिलेलो आहोत. मला हेही सांगायचं आहे की त्यावेळेस विरोधी बाकावर असलेले आमदार खोत पडळकर, प्रवीणजी दरेकर, वकील सदावर्ते, आशिषजी शेलार हे सगळे मंडळी आज या विधिमंडळात सरकारच्या बाकावर बसलेले आहेत. परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनाचा, वचनपूर्तीचा कुठंतरी विसर पडलेला आहे. तेच वचनपूर्तीचा त्यांना सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानात आलेलो आहोत. आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही, अन्नत्याग उपोषण मागे घेणार नाही. या ठिकाणी तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेब यांनी आझाद मैदानावरून एस टी कर्मचाऱ्यांचं नेतृत्व केलं, वकील सदावर्ते यांनी नेतृत्व केलं, आमदार खोत पडळकर यांनी नेतृत्व केलं. आज जे चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांनी आझाद मैदानावर येऊन नेतृत्व केलं आमच्या संपाचं. आज ह्या लोकांची बोलती बंद का झालेली आहे? या लोकांना त्यांनी दिलेल्या आश्वासनाचं, वचनाची पूर्ती का केली नाही? त्यांना विसर का पडलेला आहे? का फक्त विरोधी बाकावर एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं बोलायचं आणि सत्तेत आल्यानंतर त्याच गोष्टीचा विसर पाडायचा आणि मलिदा खाण्याचं काम करायचं हे राज्यकर्ते करतात का? असा प्रश्न आमच्या एस टी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे. मला तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे, जे एस टी कर्मचारी 6 महिने चूल न पेटवता लढ्यामध्ये राहिले, 124 कर्मचाऱ्यांनी हुतात्म्य पत्करले, या सर्व पक्षीय आमदार त्या गोष्टीला कारणीभूत आहेत. आणि त्याच्यामध्ये विशेष करून या ठिकाणी आज एस टी कर्मचाऱ्यांची जी अधोगती आहे त्या ठिकाणी एक पालक म्हणून राज्य परिवहन मंडळातील प्रशासक अधिकारी सगळ्यात नंबर 1ला कारणीभूत आहेत. कारण की पालकाचं काम असतं की लेकराला काय पाहिजे काय नाही ते बघण्यासाठी. त्याच दृष्टीनं एक आई म्हणून, पालक आणि आई म्हणून त्या ठिकाणी आमच्या मातबर संघटना आहेत. या संघटनांनी फक्त त्यांचं दुकानदारी चालवण्यासाठी, त्यांचं हित जोपासण्यासाठी आणि संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु कर्मचारी मेला तरी चालेल अशी त्यांची दृष्टी राहिलेली आहे. फक्त प्रशासनाच्या पाठपुराव्याअभावी, संघटनाच्या पाठपुराव्याअभावी आणि या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या तासभर याला हे सब जबाबदार आहेत सगळे. सर, तुम्ही मागल्या वर्षी पण इथेच होते आणि यंदाला पण इथेच आहे, तर आता यंदाला पण तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तुम्ही काय करता? हे पहा, मी 27 ऑक्टोबर 2021 पासून समस्त संघटनाविरत एस टी कर्मचाऱ्यांनी लढा पुकारलेला होता. त्याच्यामध्ये कुठल्या संघटनेचं वानखेडे साहेब प्रस्थापित कुठल्या संघटना नव्हत्या त्याच्यामध्ये, कुठल्याच तळागाळातला सर्वसामान्य कर्मचारी मैदानात आला आणि तो संप यशस्वी झाला. बऱ्यापैकी पगारवाढ झाली. परंतु आमच्या मूळ मागण्या ज्या आहे 7वा वेतन आयोग आणि एस टीचं खाजगीकरण थांबून राज्य शासनात विलिनीकरण करायचं. एक तुम्हाला सांगतो, त्या ठिकाणी सांगली डेपो आहे. सांगली डेपोमध्ये जवळजवळ 100च्या आसपास गाड्या आहेत.
ह्याच मंत्री महोदयांच्या जवळच्या आप्तेयांच्या ह्या गाड्या आहेत. तर ह्या गाड्या त्या ठिकाणी 100 आहेत. तर त्या 100 गाड्याचं 8 महिन्यामध्ये देणं त्या आगाराला म्हणजे त्या विभागाला 127 कोटी देणं त्या कंत्राटदाराला झालेलं आहे. म्हणजे चालक वाहकांनी पैसे जमा करून आणायचे आणि ह्या मंत्री संत्री लोकांच्या जी आप्तीय लोकांच्या जी कंपन्या आहेत त्या आम्ही चलून त्यांचे कसे भरायचे का आम्ही. या ठिकाणी ही गोष्ट झालेली आहे. मग हेच खाजगीकरण थांबविण्यासाठी आमचं एस टी कर्मचाऱ्यांचं एसटीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी गेल्याही वर्षी त्याच्याही अगोदर आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला होतो, अन्नत्यागला होतो. गेल्याही वर्षी मी या ठिकाणी होतो. तुमच्या माध्यमातून तुम्ही आमची म्हणणं सरकार दरबारी मांडलेलं आहे. आणि ह्याही वर्षी काल 12 डिसेंबरपासून मी अन्नत्याग आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना समस्त संघटनाविरहित एस टी कर्मचाऱ्यांच्या वतीनं एकच म्हणणं आहे की साहेब, आज तुमच्यावर महाराष्ट्रातील 1 लाख कर्मचारी विसंबून आहे. तुमच्यावर कुठल्या तरी पद्धतीमध्ये आस आहे. राजकारण खेळायला तुम्हा सर्व राजकीय पक्षांना, पुढाऱ्यांना, आमदारांना, मंत्री लोकांना जमतं. काय बी करताय तुम्ही त्या ठिकाणी, परंतु एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आली की तुम्ही सर्व पाठ फिरवताय. याचं मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. येणाऱ्या हा विधिमंडळाच्या कालावधीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांना ताबडतोब 7वा वेतन आयोग लागू करा. एस टीचं खाजगीकरण थांबून विलिनीकरण करा. अन्यथा येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर महाराष्ट्रातील समस्त 1 लाख एस टी कर्मचारी तसेच रिटायर झालेला 1.5 लाख कर्मचारी आणि त्यांचे आप्तीय मित्रमंडळ, नातेवाईक हे येणाऱ्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील. मी या माध्यमातून सांगत आहे. नमस्कार प्रेक्षकांनो, कारा न्यूजची टीम यावेळेला यशवंत स्टेडियम या ठिकाणी आलेली आहे आणि इथे स्वच्छ पुणे सेवा सहकारी संस्थातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे. आपण आंदोलनकाऱ्यांशी बातचीत करूया आणि त्यांना विचारूया त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे. मी विद्या नाईक नवरे. आम्ही पुण्यावरून इथं नागपूरला 150 कचरा वेचक आलो आहे आमच्या मागण्यांसाठी. तर आमच्या मागण्या आहेत की आमचा दीर्घकालीन करार झाला पाहिजे. आम्हाला 1 वर्षाचा, 6 महिन्याचा, 2 वर्षाचा देतात करार. तर आम्हाला तसा करार नाही पाहिजे. तर आम्हाला दीर्घकालीन करार त्यांनी दिला पाहिजे. जी काय आमच्या आरोग्याच्या मागण्या आहेत, आमच्या अनेक त्या करारामध्ये मागण्या आहेत. आमचा स्टाफ वाढला पाहिजे. तर त्या आमच्या सगळ्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे आणि करार त्यांनी 1 वर्ष, 2 वर्ष नाही तर त्यांनी करार आम्हाला दीर्घकालीन दिला पाहिजे. आणि मुलांची शिष्यवृत्ती आमची 3 वर्ष झालं रखडली. तर आमचे कचरा वेचक म्हणजे अशिक्षित आहेत. मुलांना त्यांना शिकवायला पैसे नसतात. तर ह्या सरकारने स्कॉलरशिप तर नाही दिली तर आमचे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहील. सरकारचं आहे की बेटी बचाव बेटी पढाव. तर पैसेच नाही दिलं, स्कॉलरशिपच नाही मिळली तर कुठनं आम्ही मुलांना शिकवणार. तर आम्हाला ती आमची स्कॉलरशिप म्हणजे वेळच्या वेळेला आणि जी 3 वर्षाची रखडलेली आहे स्कॉलरशिप तर ते आम्हाला ती स्कॉलरशिप मिळाली पाहिजे. आणि अनेक महाराष्ट्रामध्ये कचरा वेचक असंघटित आहेत. तर ते कचरा वेचक संघटित झाले पाहिजे. आम्ही पुणे शहरामध्ये दारोदारी जाऊन कचरा उचलण्याचं काम करतो. आम्ही पर्यावरणाचं रक्षण करतो. आम्ही प्रत्येक सुक्या कचऱ्यात जी काय पुनर्निर्मितीला कचरा जेवढा आम्हाला शक्य आहे तेवढा आम्ही पाठवतो. तर आम्ही एवढी पर्यावरणाला मदत करतो. असंच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या शहरामध्ये पुणे महानगरपालिका आहे तर त्यांनी कचरा वेचकांना धरून प्रत्येक शहरामध्ये असं काम चालू केलं पाहिजे. आणि प्रत्येक कचरा वेचकांना म्हणजे काहीतरी सरकारनं ID दिलं पाहिजे की हे म्हणजे रजिस्टर झालं पाहिजे की हा कचरा वेचक आहे म्हणून. काहीतरी एक सरकारने कचरा वेचकांना ओळख दिली पाहिजे आणि त्यांची नोंद करून घेतली पाहिजे. हे आमचे मुद्दे आहेत महत्त्वाचे. आपण जसं तुम्ही कचरा वेचून दिवस काढले, आयुष्य काढलं, तसं तुमच्या मुलांनी न काढू त्याच्यासाठी तुम्ही काय मला काय म्हणायचंय, मी मीना जाधव पुण्याहून आले. आम्ही आमच्या नशिबात कचरा वेचायचा झाला तर आमच्या नशिबात जसं तुम्ही साहेब बनला पेन आमच्या पण मुलांनी घेतला पाहिजे. मोठी उच्च माडीला आमची पण मुलं शिकून शने आली पाहिजे ही माझं म्हणणं आहे. आणि ह्याच्यानंतर आमचं भविष्य आहे ते आमच्या मुलांचं भविष्य नाही झालं पाहिजे. आमच्या मुलांचं भविष्य आम्ही जे कचरा उचलला तर आमच्या मुलांनी कचरा किंवा आमच्या मुलाच्या मुलांनी कचरा नाही उचलला पाहिजे. त्यांच्यासाठी एक त्यांचं जीव कल्याण झालं पाहिजे, शिक्षण झालं पाहिजे. शिक्षणाची शिष्यवृत्ती काय राहिलेली आहे ती पाठवली तर ठामपणाने आमची मुलं आम्ही शाळेला पाठवू. या संदर्भात तुम्ही काय सांगा. या संदर्भात मी असं सांगेन की शिष्यवृत्तीच नाही आहे
तर फी भरायसाठी सर लोक सगळेच अडवतात. फी भरा फी भरा, फी भरायलाच नाही आहे, शिष्यवृत्तीच नाही आली. तर फी नाही भरण्यात गेली म्हणून आज कितीक 8वीचे 10वीचे 12वीचे असे कितीक पोरं घरात हाकलून लावते शाळेतनं. आज काही काही शिक्षकांनी हाकलून लावलेत. आता सध्या घरात पोरं असे फिरतात. ते फिरलेले पण बरे वाटत नाहीत. कामाला पाठवा त्यांची वय बसत नाही. आम्ही कचरा येचून काय काय करायचं? अशा बायांनी घर चालवायचं, त्यांची शाळा बघायची, काय काय बघायचं. शिष्यवृत्ती आली तर आम्ही त्याच्यात आमचे 2 पैसे टाकून ते मिळून त्यांची फी तरी भरतो. ते पुढं तरी जाते, नंतर त्यांना तरी आराम मिळेल ना. आम्ही अशी वडताड करून कचरा येचून घर चालवतो, मग त्यांनी कसं करायचं? आज आम्ही तरी शेतातल्या गावाच्या बाया येऊन पोट भरायला येऊन आम्ही तरी कसं तरी संसार चालवतोय. आज त्यांनी इथं शहरात जन्म घेऊन त्यांना काहीच शेतातली माहिती नाही, गावाची माहिती नाही. त्यांना फक्त शाळा आणि जेवण एवढंच 2 गोष्टी माहितीत. मग आम्ही गेल्याच्या नंतर त्यांना शाळा नसल्यावर त्यांनी कसं पोट भरायचं आणि कसं जगायचं? त्यासाठी शिष्यवृत्ती आली पाहिजे आणि त्यांचं शिक्षण आमच्या डोळ्यासमोर झालं पाहिजे. आमची एवढीच म्हणजे इच्छा आहे. तुम्ही किती दिवसापासून हे आंदोलन करत आहे आणि तुमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तुम्ही काय कराल? आम्ही बऱ्याच दिवसापासून करतो हे मागण्या, पण ना काहीच अजून मंजूरच झालेलं नाही. काहीच आम्ही किती दिवसापासून करतोय आमच्या लक्षात पण नाही. येतोय जातोय, दिल्लीला जातोय, मुंबईला जातोय, पुण्यात करतोय, इथं पण येतोय. आता आमची एवढी वय झाली, कचरा येचून पोट भरले. नंतर आम्ही संस्था तयार केली. संस्था तयार करून आता आमच्या संस्थात सुद्धा कोणी वाटे टाकायला लागले. ते वाटे बी नाही पाहिजे. आम्ही चालवली 5 रुपये 10 रुपये रोजापासून महिन्यापासून कचरा येचून पोट भरतोय कसं तरी. आता दुसरे बी यायला लागलेत आणि दुसरे म्हणायला लागलेत आम्हाला काम द्या, आम्ही काम करतो, आम्ही गाड्या मागवतो, आम्ही ठेकेदारी पगार करतो. हे बी नाही पाहिजे. काय आमची रोजीरोटी आम्ही कमवली केली तीच आम्हाला पाहिजे. आणि आमच्या लेकराची शिष्यवृत्ती आली पाहिजे आणि आमचे लेकरं शिकलेच पाहिजे. आज कितीतरी लेकरं 12वीच्या घरातच, त्यांना बघून डोळ्यात पाणी पण येतंय, वाईट पण वाटतंय. आणि आपल्याकडे ताकद नाही म्हणून ते आम्ही पैसे भरू शकत नाही. आपण जसं कचरा वेचून दिवस काढले तसे आपल्या मुलांनी नाही काढावे म्हणून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. तुम्ही काय आम्ही 30 वर्ष झालं या कचऱ्यामध्ये कामं करतोय. 5 रुपये महिना होता, त्या 5 रुपयापासून आम्ही कामं केली. आम्हाला पण नागरिक पैसे पण देत नव्हते. आम्ही शिळ्या भाकरीवरती दिवस काढले, डोक्यावर कचरा व्हायला. 30 वर्ष झालं आम्ही कचऱ्याची कामं करतोय. आम्हाला नादी लावते ती की 2 वर्षाचा 3 वर्षाचा करार करतात आणि परत करार संपला म्हणते ती. आम्हाला तसं नाही पाहिजे. आम्ही असल्या करोनाच्या काळामध्ये कामं केली. आम्ही आमच्या स्वतःचा विचार केला नाही, आमच्या मुलाबाळाचा विचार केला नाही की आम्हाला काय रोग होईल, आमची लेकरं आम्ही मरल, आमचं कसं होईल, आम्ही ह्याचा विचार केला नाही. आम्ही दरवाजात कचरा घ्यायला गेलो तर लगेच दरवाजा लावून घ्यायची, कचरा बाहेर ठेवायची. आम्हाला त्यांना वाटायचं की आम्हाला पण करोना होईल, म्हणजे आम्हाला करोना झाला की त्यांना करोना होईल. आम्ही त्यांच्या दरवाजात कचरा घ्यायला जातो म्हणून. मग आम्ही ते आमचा स्वतःचा विचार केला नाही, मुलांचा केला नाही. आम्ही त्यांच्या दरवाजात जाऊन आम्ही त्यांचा कचरा उचलला. तर आम्हाला ते नाही पाहिजे. आम्हाला कायमचं काम पाहिजे, कायमस्वरूपी आम्हाला कायम मिळलं पाहिजे काम. आमचा लढा आत्तापासूनच नाही. आम्ही 30 वर्षापासून आम्ही आत्तापर्यंत संघर्ष करत आलेलो आहे. आम्ही इथून पुढेही संघर्ष करणार. आता आम्ही नागपूरला आलोय 2-3 दिवस झालं, पण आता आमच्या इथं तर नाहीत मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही 400-500 बायका घेऊन आम्ही मुंबईला जाणार. आम्ही हे लढा सोडणारच नाही, कारण आमचे लेकरं शिकले पाहिजे. कागद कागदपत्र कष्टकरी पंचायतीच, स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच. यशवंत स्टेडियम मधून कॅमेरा पर्सन विलाससह संपदा गौरकर, कारा न्यूज, नागपूर. हमारी मागे वरना खुर्ची. माझे नाव दिलीप चुटे. मी आपला भंडारा जिल्ह्यामधून आलेला आहो आणि आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आम्हाला अल्पशा वेतन मिळतो मानधन, तो फक्त 2,500. आम्ही जवळपास 125 मुलांचा स्वयंपाक बनवतो, ते फक्त 2 व्यक्ती. प्रत्येक शाळेची अवस्था अशीच आहे. आमच्या प्रमुख मागण्या ह्याच आहेत की आमचं मानधन 10,000पर्यंत व्हायला पाहिजे आणि आम्हाला पेन्शन लागू व्हायला पाहिजे. 10 महिने आम्हाला मानधन मिळतो, 2 महिने खाली राहतो.
त्यावेळात आम्हाला काही मिळत नाही. ती एक आमची प्रमुख मागणी आहे. ती पण आमची मागणी पूर्ण झाली पाहिजे. आणि फक्त 2,500 आमचं काही पोट भरत नाही, कोणा मुलाबाळं आम्ही शिकवू शकत नाही. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. यासाठी आम्ही इथं धरणे आंदोलन करत आहोत. प्रेक्षकांनो, आपल्याबरोबर काही विद्यार्थी संघटना आहे, आपण त्यांना विचारूया त्यांच्या काय मागण्या आणि ते इथे आंदोलन का करत आहे. आम्ही इथं याच्यासाठी जमलेलो, आम्ही PhDचे विद्यार्थी आहोत. तर आम्ही इथं जमलेलो आहे की आम्हाला फेलोशिप सरसकट भेटली पाहिजे, सरसकट सर्व विद्यार्थ्यांना, आणि ती पण नोंदणी दिनांकापासून भेटली पाहिजे. ही फेलोशिप जी आहे महाज्योतीची, ती 2019 पासून सुरू आहे. जवळपास 3 वर्ष झाली सरसकट भेटते. कुठल्याही म्हणजे कुठलीही कंडिशन नाही ना, कुठली परीक्षा नव्हती. पण अचानकच ह्या सरकारने आत्ता नवीन ॲडव्हर्टाईज काढली, नोटिफिकेशन काढलं की तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल आणि त्याच्यातून फक्त 200 विद्यार्थी निवडले जातील. आणि हे कधी समजलं आम्हाला, जवळपास 6 महिने झाले आमचे प्रथम वर्षाचे, त्यावेळेस आम्हाला समजलं की असं होणार आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत हे असं काहीच नव्हतं, तर आत्ताच का, असा आम्हाला सरकारला प्रश्न आहे. आणि सर्वांनाही नोंदणी दिनांकापासून आणि सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की कालच विधानभवनात ह्या प्रश्नावर चर्चा झाली, तर अजित पवार यांचं म्हणणं आहे असं की फेलोशिप करून तुम्ही काय दिवे लावणार आहे. माझा त्यांना हाच प्रश्न आहे की तुम्ही तिथं विधानभवनात न विचारता आम्हाला विद्यार्थ्यांना विचारावं येऊन की आम्ही काय दिवा लावला आहे. जे काही संशोधन होते, आता चंद्रयान झालं, जे काय ते सर्व संशोधक विद्यार्थ्यांनीच डेव्हलप केलेलं आहे. असं नाही की ते असं आहे. ह्या सर्व गोष्टी असून आता जवळपास सर्व विद्यार्थी जे आहे ते 25 ते 30 वर्षातील विद्यार्थी आहेत. ह्या स्टेजला प्रत्येकाला आर्थिक निधीची गरज असते आणि PhDमध्ये कंटिन्यू त्यांना रिसर्च करावं लागतो ना, कुठला जॉब करता येतो ना, काहीच नाही. त्याच्यामुळे सरसकट फेलोशिप भेटली पाहिजे. आणि ह्यांनी सिलेबस आम्हाला अगोदर वेगळा दिला आणि आत्ता नंतर अजून बदलला. 8 डिसेंबरला आम्हाला नोटिफिकेशन दिलं यानी की परीक्षा होणार आहे. परीक्षा होणार होती 17 डिसेंबरला. जवळपास फक्त 9 ते 10 दिवसाचा कालावधीमध्ये असा कुठलाच विद्यार्थी नाही भारतात की बाबा तो 10 दिवसात तयारी करून पेपर देईल. कुठलीही परीक्षा राहू द्या, कमीत कमी 45 दिवसाचा ड्युरेशन दिला जातो तयारीसाठी. त्याच्यामुळे सर्व परीक्षा रद्द करून सर्वांना सरसकट फेलोशिप दिली पाहिजे, जी मागील 3 वर्षापासून देत आहेत. तसंच यावर्षी पण केलं पाहिजे. हीच आमची सरकारला मागणी आहे आणि नोंदणी दिनांकापासून भेटली पाहिजे. आम्ही जी महाज्योती संस्थेसाठी जे अप्लाय केलेले विद्यार्थी आहोत, तर आम्हाला या संस्था सारथी, बार्टी किंवा महाज्योती या संस्था आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या आहे. गेल्या 2 ते 3 वर्षापासून या संस्थांनी सरसकट सर्व PhD धारकांना फेलोशिप दिलेली आहे. आणि मग याच वर्षी जर त्यांना हा फक्त 200 विद्यार्थ्यांना द्यायचं होतं, तर त्या 200 विद्यार्थ्यांची ॲडमिशन होण्याच्या आधी त्यांनी या गोष्टींची नोटीस काढायला पाहिजे होती, जेणेकरून आर्थिकरित्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आपण PhD करायची की नाही हा विचार आधीच केलेला असता. पण जेव्हा त्यांचं एक सत्र पूर्ण होत येत आहे आणि त्यानंतर हे सरकार किंवा या संस्था आपल्याला सांगत आहेत विद्यार्थ्यांना की तुमच्यापैकी फक्त 200 विद्यार्थ्यांनाच फेलोशिप मिळेल आणि तीही फेलोशिप त्यासाठी तुम्हाला पात्रता परीक्षा द्यावं लागेल. आधीच आम्ही विद्यार्थी सर्व पात्रता परीक्षा देऊन आलेलो आहोत. आम्ही कृषीचे विद्यार्थी आहोत. आम्ही महाराष्ट्र शासनातर्फे MCR तर्फे घेण्यात येणारी जी CETची परीक्षा आहे, तर ती पात्र करून आमच्या पात्रतेच्या भरोशावरच आम्ही ॲडमिशन घेतलेली आहे. त्यानंतर आम्ही फक्त या परीक्षाच देत राहणार का? मग जर यांनी या 200 जागा केलेल्या आहेत, तर त्या कुठल्या बेसवर? आता आम्ही जसं की कृषीचे विद्यार्थी आहोत, तर आम्हाला UGCचा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. सुरुवातीला त्यांनी आमच्या सिलेबसमध्ये रिसर्च ॲप्टिट्यूड प्लस जनरल ॲग्रिकल्चर या पद्धतीने दिलेलं होतं आणि ते नंतर त्यांनी 8 तारखेला नोटीस काढली की तुमचा सिलेबस चेंज झालेला आहे, या पद्धतीने तुम्ही 17 तारखेची परीक्षा द्या. म्हणजे कुठल्या 8 दिवसामध्ये विद्यार्थी काय करणार आहे? आणि त्यांनी या पद्धतीने क्लिअर पण केलेलं नाही की कृषीच्या विद्यार्थ्यांसाठी सिलेबस वेगळा होता, तर आता तो सर्वांसाठी सारखा आहे नाही आहे. या प्रकारचं कुठल्याही महाज्योती संस्थेने खुलासा केलेला नाही. त्यामुळे आम्ही विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहोत. तर माझं एकच म्हणणं आहे की या सर्व परीक्षा रद्द करा आणि मागील 2 ते 3 वर्षापासून देण्यात येणारी जी फेलोशिप होती, तर याही वर्षी ती सुरू करा. यशवंत स्टेडियममधून कॅमेरा पर्सन विलाससह संपदा गौरकर, कारा न्यूज, नागपूर.